पुण्यातील वनराज अंदेकरांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच पोलिसांनी त्याच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय, ज्यामुळे पुण्यातील टोळी युद्धाचा भडका उडण्याचा धोका सध्या तरी टळलेला आहे। माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या निर्घृण हत्येला 1 वर्ष पूर्ण होताच विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी केली होती। वनराज अंदेकरांच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता। या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्यानं कट उधळला गेला। या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पुण्यातील कुख्यात बंडू अंदेकर गट व सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून पेटलेला आहे। 2023 मध्ये अंदेकर गटाने शुभम दहिबाते व निखिल आखाडेवर हल्ला केला होता। त्यात निखिलचा मृत्यू झाला। तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी टपून होती। त्यातून बंडू अंदेकरचा मुलगा वनराज अंदेकरचा 2024च्या 1 सप्टेंबर रोजी डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला। या हत्येनं पुण्यात खळबळ उडाली होती। वनराज अंदेकर हत्येला 1 वर्ष पूर्ण होताच पुन्हा गेम उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात तयार झाली। वनराज अंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह 23 जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली। हे तुरुंगात असले तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेला होता। पोलिसांनी एकाला पकडून कट मोडीत काढलाय। मिळालेल्या माहितीनुसार कृष्ण अंदेकर यांना खोलीसाठी 5,000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेने वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींची घरं पाहिली। त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सअॅपद्वारे दिली। त्यावेळी कृष्णाने अमनला पाठवतो असं सांगितलं, मात्र तो आला नाही। त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांना दिसून आलं। कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे काळेने यश पाटील याला कॉल केला। त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो असं म्हटलं। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता काळेला कॉल करून 7 ते 8 जणांना 5 वेपन घेऊन पाठवतो असं सांगितलं। तर अमनने कॉल करून लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा असं कळवलं होतं। त्यामुळे अंदेकर टोळी नेमका कुणाचा गेम वाजवणार होती याचा पोलीस शोध घेत आहेत। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाकडे देण्यात आलेला आहे।